सकाळी लवकर नाही उठले की मम्मीच्या लाथानी चपला खाल्ल्यास म्हणून समजायचे बरं का. तर नमस्कार मित्रांनो, आपले पेपर वगैरे संपलेले त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून काही सगळ्यांचे डोके दाबायचे नव्हते आणि पेपर चालू होते ना तेव्हा पण मी काही सकाळी लवकर उठून अभ्यास करत नव्हते. कसे देव आणि विश्वास नावाची काहीतरी गोष्ट असते, देवावरती आपल्याला लय भयंकर विश्वास आहे, त्याच्यामुळे आपण कधी अभ्यास पण केला नाही. माझ्या बहिणीने ना काल सहलीवर येताना ना हे कुत्रं कानवर करायचं आणलं होतं, ज्याच्या बरे ना मी सकाळी उशिरा उठून खेळ बसले होते, त्याच्यामुळे मम्मीच्या एवढ्या चपला खाल्ल्यात ना. माझ्या चपलीने मम्मीने मला मारली, एक चप्पल गाठरीत जाऊन पडली आणि एक चप्पल उखांड्यात काय सायपानात पडली काय माहिती, म्हणून ना आजीला दवाखान्यात घेऊन आले. पहिले चपलीच्या दुकानात जाऊन चप्पल घेतली. आता मी नवीन चप्पल घेतली, ती पण 1.5-2 वर्षानंतर घेतली. आपल्या मिक्सरला पण रोग उठल्याला, त्याला पण दवाखान्यात भरती केले. कसं आहे, त्याला पण थंडी ताप वाजू राहिला होता, त्याच्यामुळे ते गुरु करत होता, त्याच्यामुळे त्याला पण दवाखान्यात घालून टाकलं. चप्पल घेतल्यानंतर कसं आहे 3 वर्षातनं चप्पल घेतली, त्याच्यामुळे आपली चप्पल नवीन आहे. म्हणलं तुम्ही मिक्सर नीट करा, तर आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन येतो. तुम्हाला माहिती का, मी नवीन चप्पल घेतली. आता ही गोष्ट आहे ना जवळपास 4-5 दिवस ऐकू येणार आहे. कसं आहे, मला नवीन गोष्ट घेतली ना, मला इतका आनंद होतो ना की आता फक्त मम्मीने जर ह्या चपली मारले ना तर लय अवघड काम होईल, त्याच्यामुळे ही चप्पल दडून ठेवावं लागणार आहे. नंतर आपण आपल्या आजीला घेऊन येणार कृष्णामध्ये जाणार होतो. आजीला म्हणलं तुम्हाला काय खायचं, मी म्हणलं पिझ्झा खायचा, मला पिझ्झा खायचा होता, आजीला उत्तापा खायचा होता. कसे त्यांच्या काळातला आहे ना त्यांचा उत्तापा म्हणजे त्यांचा पिझ्झा होता, म्हणून आपण दाबेली घेतली, त्यांना उत्तापा चारला. आता म्हातारे माणसं किती साधे बोळे असते तुम्हाला दाखवते बरं का. आजीने खाल्ल्यानंतर आहे ना हात त्या ताटात धुतला, आपण बेसिनमध्ये जाऊन धुतो पण त्यांनी ताटात धुतला. ही शेवटची पिढी आहे असं मला वाटतं, कारण ही साधी निर्मळ पिढी आहे. आपली पिढी मात्र जाऊ द्या, आपल्या पिढीचं काय सांगतं तुम्हाला, जाऊ द्या, घ्या काळजी, बाय बाय.